Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see 4.5 lesson, the last lesson. आज आपण आपल्या इंग्लिश टेक्स्टबुक मधला 4.5 हा जो लेसन आहे 4th युनिट मधला सेकंड लास्ट लेसन आहे हा द लास्ट लेसन म्हणजे शेवटचा धडा. ओके, नाउ लेट वी सी व्हॉट इज इन दॅट लेसन. I started for school very late that morning and I was in great dread of scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles and I did not know the first word about them. So the writer is saying that I started for school very late that morning. मी त्या दिवशी सकाळी शाळेमध्ये लेटच पोहोचलो. And I was in great dread means भीती. ओके, तर मला एक प्रकारची खूप मोठी भीती मनामध्ये होती. तर कशाची भीती? तर ऑफ स्कोल्डिंग, ओरडण्याची. स्कोल्डिंग म्हणजे ओरडणे. तर मला ओरडण्याची मनामध्ये भीती होती. म्हणजे अर्थातच तो स्कूलमध्ये लेट पोहोचणार होता म्हणजे टीचर्स ऑब्वियसली त्याला ओरडणार असल्याची त्याच्यामध्ये भीती होती. सो especially because M. Hamel had said that he would question us on participles. आणि जास्त करून मला कोणाची भीती होती? एम हॅमल या टीचरची भीती होती. बिकॉज शी इज गोइंग टू आस्क दॅट पार्टिसिपल्स. त्या टीचर जे आहेत ते पार्टिसिपल्स हा जी काही कन्सेप्ट आहे त्यांच्या स्टडीमधली त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारणार होते. अँड आय डिड नॉट नो अबाउट एनिथिंग. म्हणजे जे काही रायटर आहे ते म्हणतात की पार्टिसिपल्स या विषयावरती ते टीचर मला क्वेश्चन विचारणार होते, परंतु मला त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. ते आम्हाला सर्वांनाच वर्गातल्या विचारणार होते प्रश्न, परंतु मला स्पेशली त्याबद्दल माहिती नव्हतं. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोर्स. एका मिनिटासाठी मला असं वाटलं की मी इथून जावं, निघून जावं आणि पूर्ण जो काही स्कूलचा डे आहे, दिवस आहे, तो बाहेरच व्यतीत करावा किंवा बाहेरच घालवावा. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट. बाहेर खूपच मस्त वाटत होतं. द बर्ड्स वेअर चिपरिंग ॲट द एज ऑफ द वुड्स अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द स्वॉमिल द प्रिझन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग. आता बाहेरचं जे वातावरण होतं ते खूपच उबदार वाटत होतं, शिवाय ब्राईट, खूप प्रकाशमय मला वाटत होतं. पक्षी झाडावरती बसून ओरडत होते. शाळेच्या मागच्या बाजूला जी काही शेती होती तिथं काही लोक फार्मिंग करत होते, त्यांचं काम करत होते. मला ते जे काही वातावरण होतं बाहेरचं, शाळेच्या बाहेरचं वातावरण, ते मला खूप छान वाटत होतं. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. तर आता त्यावेळेस ज्यावेळेस तिथून निघाले त्यावेळेस त्यांना टाउन हॉल, त्यांच्या जो काही एरिया आहे त्या एरियाच्या तिथे टाउन हॉल आहे, तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना एक बुलेटिन बोर्डच्या तिथे क्राऊड म्हणजे गर्दी दिसली. फॉर द लास्ट 2 years ऑल अर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. आणि मागच्या काही 2 वर्षापासून ज्या काही सगळ्या वाईट गोष्टी असायच्या ते त्या बुलेटिन बोर्डवरती लिहिलेल्या आहे. बुलेटिन बोर्ड म्हणजे काय? न्यूज बोर्ड. थोडक्यात एखादी जी काही न्यूज असेल ती त्याच्यावरती लिहिली जायची की सगळ्यांना लक्षात यावी म्हणून. मग स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांना ज्यावेळेस त्या टाउन हॉलच्या तिथून पुढे गेले त्यावेळेस ते बुलेटिन बोर्डवरती त्यांना खूप गर्दी दिसली. आणि मागच्या 2 वर्षापासून त्या बुलेटिन बोर्डवरती ज्या काही वाईट बातम्या असायच्या त्या त्याच्यावरती त्यांनी पाहिलेल्या होत्या. आय थॉट माय सेल्फ व्हॉट कॅन बी द मॅटर नाव. आणि मी माझ्याच मनामध्ये विचार केला की आता काय घडलेलं असू शकेल बरं. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो, द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज apprentice reading the bulletin called after me. तर मला जेवढं शक्य होतं तेवढ्या फास्ट वेगाने मी त्या न्यूज जिथं लिहिलेली होती बुलेटिन बोर्डवरती, त्या बुलेटिन बोर्डच्या न्यूजपर्यंत मी पोचलो. द ब्लॅकस्मिथ वॉचर, एक ब्लॅकस्मिथ जो की तिथंच ती न्यूज बघत होता, वॉचर म्हणजे बघणारा, हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. तर तो ब्लॅकस्मिथ जो आहे तो सुद्धा तिथे उभा राहून न्यूजच वाचत होता. डोंट गो सो फास्ट बॉय,
यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. मग त्याला असं वाटलं की तो स्कूल म्हणजे क्लासला त्याचा उशीर झालेला आहे म्हणूनच तो फास्ट चाललेला आहे. म्हणून तो त्याला म्हणतो की मुला जास्त काही गडबडीत जाऊ नकोस, तुझ्या टाईममध्ये तू तुझ्या क्लासमध्ये पोहोचशील. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी अँड रीच्ड मिस्टर एम हॅमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. मला असं वाटलं की तो माझी चेष्टा करत आहे. अँड आय रीच्ड एम हॅमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. आणि मला असं वाटलं की तो माझी चेष्टा करत आहे. आता एम हॅमेल काय मला सोडणार तर नाहीच आहेत आणि एम हॅमेलच्या पर्यंत मला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. युजली वेन स्कूल बिगॅन देअर वॉज अ ग्रेट बस्टल विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट. जेव्हा स्कूल स्टार्ट होतं म्हणजे रोजच्याप्रमाणे तेव्हा स्कूलमध्ये घंटा वाजली जाते आणि ती घंटा रस्त्याच्या पलीकडेपर्यंत ऐकू येते. The opening and closing of desk, lessons repeated in the unison very loud, and the teacher's great ruler rapping on the table. But now it was all so still. म्हणजे नुसती घंटाच नाही तर घंटेचा तर सुद्धा आवाज येतो, शिवाय स्टुडंट्सचा आवाज येत असतो. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क म्हणजे जेव्हा स्टुडंट्स डेस्कवरती बसलेले असतात त्यावर त्या डेस्क उघडझाप करणं, त्याच्यामधील पुस्तकं बाहेर काढण्यासाठी त्यांची जी उघडझाप असते त्या डेस्कची उघडझापीचा आवाज येत असतो. शिवाय टीचर्स जे त्यांच्या हातातली स्टिक बेंचवरती टेबलवरती वाजवत असतात त्याचा आवाज येत असतो. शिवाय मुलांचा सुद्धा आवाज येत असतो. काही जण लेसन्स रिपीटेड करत असतात. टीचर्स एंटर होण्याच्या आधी काहीतरी त्यांचं लेसन म्हणजे आपल्या स्टडीच्या रिलेटेड काही रिपीटेड करण्याचं चालू असतं. म्हणजे अशा ज्या काही स्कूल रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीपैकी एकही ॲक्टिव्हिटी आज मला काहीही जाणवत नव्हती. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट. आणि खिडकीतून मी माझ्या क्लासमेट्सना पाहिलं. ऑलरेडी इन देअर प्लेस. आणि ते ऑलरेडी त्यांच्या जागेवरती बसलेले होते. अँड एम हॅमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयरन रूरल अंडर हिज आर्म. आणि एम हॅमेल जे होते ते वॉकिंग अप अँड डाऊन म्हणजे ते इकडे तिकडे क्लासमध्ये फिरत होते. विथ हिज टेरिबल आयरन रूरल. आणि त्यांच्यासोबत त्यांची भीतीदायक अशी ती पट्टी, लोखंडी पट्टी त्यांच्या हातामध्ये होती. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. आणि मला सर्वांच्या आता खिडकीतून मी सगळ्यांना पाहिलं होतं. म्हणजे थोडक्यात काय की एक त्यांचं जे काही स्ट्रक्चर होतं ते कसं असणार आहे की जे तिथून एंटर होतं तिथून क्लासरूम त्यांची पूर्ण दिसत होती. म्हणजे क्लासरूम असेल किंवा क्लासरूमच्या बाहेरचं जे काही आहे स्ट्रक्चर ते व्यवस्थित दिसत होतं. आणि त्यांना अशी इच्छा होती लेखकाला की बाकीचे जे क्लासमेट्स आहेत त्यांच्या आधी म्हणजे जे काही थोडेफार बसले आहेत इट्स ओके पण बाकीच्यांच्या आधी तरी मी तिथे पोचावं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश्ड अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की मला किती दिलासा मिळाला असेल की पूर्ण सगळा वर्ग भरलेला नाही आहे किंवा टीचर तिथे येऊन सगळ्यांचे क्लास घेणं चालू केलेलं नाही आहे आणि आता त्यामधून मला सुटकेचा निश्वास मिळणार होता का तर मी बरोबर टायमिंगमध्ये येऊन पोहोचलेलो होतो. आणि मी किती घाबरलो असेल याच्याबद्दल तुम्ही इमॅजिन करू शकता. बट नथिंग हॅपन. पण असं काहीच घडलं नाही. एम हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. एम हॅमेल यांनी मला पाहिलं आणि खूप शांतपणे मला बोलले. गो टू युअर प्लेस क्विकली. म्हणजे एम हॅमेल जे ऑलरेडी क्लासमध्ये येऊन उभे होते ते फक्त त्याला काय बोलले की गो टू युअर प्लेस क्विकली. तुझ्या जागेवरती जाऊन पटकन बस. म्हणजे थोडीफार जी काही मुलं होती ती त्यांना दिसलेली होती ऑलरेडी खिडकीतून बाहेर. काही मुलं अजून बाहेरून येत होती आणि त्याचबरोबर यांची अशी इच्छा होती की बाकीची जी मुलं येत आहेत त्यांच्या आधी तरी मी जाऊन क्लासमध्ये बसावं. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी पटकन उडी मारून माझ्या जागेवरती जाऊन बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट. त्यावेळी माझी जराशी भीती कमी झाली होती. आय सॉ दॅट अवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. आणि मी पाहिलं की आमचे जे टीचर आहेत ते त्यांच्या खूप सुंदर अशा हिरव्या कोटमध्ये आहेत. हिज
फ्रिल्ड शर्ट अँड द लिटल ब्लॅक सिल्क कॅप. आणि त्या टीचर जे आहेत त्यांनी ग्रीन कलरचा कोट घातलेला आहे, फ्रिलचा शर्ट घातलेला आहे, शिवाय एक ब्लॅक कलरची सिल्कची कॅपसुद्धा घातलेली आहे. ऑल एम्ब्रॉयडरीड. आणि पूर्ण जे काही आहे कॅप आहे ती एम्ब्रॉयडरी केलेली आहे. दॅट ही नेवर ओवर एक्सेप्ट अँड इन्स्पेक्शन अँड प्राइज डे. आणि त्यांचा जो काही त्यांनी आज जो काही त्यांचा पेहराव केलेला आहे तसा पेहराव एकतर टीचर 2च दिवशी करतात. पहिला म्हणजे जर का स्कूलमध्ये इन्स्पेक्शन असेल तेव्हा, किंवा जर का प्राइज डिस्ट्रीब्युशन दिवस असेल, मुलांना प्राइजेस द्यायचे असतील तर त्यावेळी. बिसाइड्स द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सलम. आणि त्या उलट मला आज स्कूलमध्ये खूप सगळंच वातावरण असं खूपच वेगळं वाटत होतं. बट द थिंग दॅट सरप्राइज्ड मी most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. आणि मी ज्यावेळेस माझ्या क्लासच्या पाठीमागच्या बेंचेसवरती पाहिलं तर त्या बेंचेसवरती विलेजर्स म्हणजे त्यांचे गावकरी अगदी शांतपणे आमच्याप्रमाणे शांतपणे ते बसलेले होते. like ourselves, old Hauser with his 3-cornered hat, the former mayor, the former postmaster, the several others beside. मग त्यापैकी काही जण शेतकरी होते, काही जण घरकाम करणारे होते, काही जण मेयर होते. तर जे काही ते त्यांचं ऑक्युपेशन असेल त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा पेहराव करून ते बसलेले होते. एव्हरीबडी लुक सॅड. आणि प्रत्येक जण हा दुःखी दिसत होता. while I was wondering about it all, M. Hamel माउंटेड हिज चेअर. आणि मला त्या सगळ्यांबद्दल खूप विचित्र वाटत होतं की आज स्कूलमध्ये काय चाललेलं आहे. मी ज्या टायमिंगमध्ये आलेलं आहे त्या टायमिंगमध्ये जसं स्कूलमध्ये वातावरण असतं तसं वातावरण बिलकुल नाही आहे. आणि शिवाय एम हॅमेल इज ऑल्सो क्वाईट अँड पोलाईट. आणि एम हॅमेल जे टीचर आहेत ते सुद्धा अगदी शांत आहेत. त्यांनी त्यांचा जो पेहराव केलेला आहे तो सुद्धा वेगळा आहे. शिवाय क्लासच्या पाठीमागच्या बेंचेसवरती वेगवेगळे ऑक्युपेशन असणारे लोक, त्यांचे गावकरी लोक बसलेले आहेत आमच्याप्रमाणे. त्यामुळे मला हे सगळं वातावरण खूप विचित्र वेगळं असं वाटत होतं. आणि तितक्यात एम हॅमेल माउंटेड हिज चेअर. एम हॅमेल यांनी त्यांची चेअर घेतली. अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू बी सेड. आणि अगदी शांत आवाजात ते मला बोलले, माय चिल्ड्रेन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. आणि ते बोलले की आज मी तुम्हाला शेवटचा धडा देणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अलेस अँड लॉरेन. आणि अशी ऑर्डर आहे की बर्लिनवरून अशी ऑर्डर आलेली आहे की टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अलेस अँड लॉरेन. अलेस अँड लॉरेनचे जे काही स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये फक्त जर्मन शिकवावं अशी बर्लिनवरून ऑर्डर आलेली आहे. द न्यू मास्टर कम्स टुमारो. आणि तुमच्यासाठी नवीन शिक्षक उद्या येणार आहे. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. मग ते अर्थातच ते कोणते लँग्वेज शिकवायचे, फ्रेंच लँग्वेज शिकवायचे. आणि आता असं आलेलं आहे की त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये जर्मन लँग्वेज शिकवावी. म्हणून आता ते म्हणतात की आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते फ्रेंच लँग्वेजचा लास्ट लेसन आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. आणि मला तुम्ही सर्वांनी खूप चांगलं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. व्हॉट अ थंडर क्लॅप दिस वर्ड्स वेअर टू मी. आणि ते शब्द ऐकून माझ्या मनाला खूप मोठा दिलासा मिळालेला होता. ओ हो हो हो, दॅट वॉज वॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अच्छा म्हणजे ही न्यूज त्या टाउन हॉलच्या बुलेटिन बोर्डवरती लिहिलेली होती. तर आता बुलेटिन बोर्डवरची न्यूज यांनी वाचलीच नव्हती. का तर यांना उशीर झालेला होता आणि तिथे खूप गर्दी देखील होती. त्यामुळे क्लास टाईमवरती अटेंड करण्याच्या वेगामध्ये त्यांनी ते न्यूज वाचलीच नव्हती. आणि ते ज्यावेळेस क्लासमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की आज फ्रेंच टीचरचा लास्ट लेसन आहे, कारण उद्यापासून जर्मन लँग्वेज शिकवली जाणार आहे. माय लास्ट फ्रेंच लेसन. माझा शेवटचा फ्रेंच लेसन. वाय? आय हार्डली न्यू हाऊ टू राईट.
पण का असं? आत्ता जस्ट मला कळायला लागलं होतं की फ्रेंच लँग्वेज लिहायची कशी, हे जस्ट आत्ता मला कळायला लागलं होतं. मग असं का? आय शुड नेवर लर्न एनी मोर. मी अजून जास्त नाही का शिकू शकत? आय मस्ट स्टॉप देअर देन. मग मला त्यांना थांबवलं पाहिजे. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन, फॉर सीकिंग बर्ड्स, एग्स और गोइंग sliding on the shore. My books that had seemed such a nuisance a while ago, so heavy to carry. My grammar and my history of the saints were old friends now that I couldn't give up. आता का बरं इतक्या लवकर फ्रेंच लँग्वेज बंद झाली असं त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागले. मी तर आता जस्ट लिहायला शिकलो होतो, अजून मला फ्रेंच लँग्वेजमधलं ग्रामर, रायटिंग, जे काही हिस्टॉरिक इन्फॉर्मेशन, सगळं जे काही फ्रेंच लँग्वेजच्या रिलेटेड आहे ते सगळी मला माहिती अजून समजून घेणं बाकी होतं. मी अजून फ्रेंच लँग्वेज व्यवस्थित शिकलो देखील नाही आहे. मग असं का झालं या विचारामध्ये लेखक आहेत. अँड एम हॅमेल टू, आणि एम हॅमेल सुद्धा त्याच कदाचित विचारात असतील. द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, दॅट आय शुड नेवर सी हिम अगेन, मेड हिम फॉरगेट ऑल हिज रूलर अँड हाऊ क्रॅकी ही वॉज. आणि ही जी काही जाण्याची कल्पना आहे, ते इथून जाणार ही कल्पना आहे, याच्यामुळेच एम हॅमेल यांच्या हातातली छडी आज बाजूला होती. त्यांनी कुणालाही मारलं नाही, ओरडले नाही, ते अगदी पोलाईट, काइंड होते. तर असं का असेल? कदाचित ते सुद्धा असाच विचार करत असतील की असं का झालं, फ्रेंच लँग्वेज कदाचित अशी अचानकच का बंद करावी लागली बरं. पुअर मॅन, इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स, अँड नाव I understood why the old men of the village were sitting there in the back of the room. तर ते लेखक जे आहेत ते त्या टीचरबद्दल कल्पना करून म्हणतात, बिचारे सर, ते आज त्यांचा लास्ट लेसन आहे म्हणूनच ते असा गेटअप करून आले असतील, आणि त्यांचा लास्ट लेसन आहे म्हणूनच हे ओल्ड विलेजर्स पाठीमागे येऊन बसले असतील. इट वॉज बिकॉज दे वेर सॉरी टू that they had not gone to school more. आणि ते या माफी कदाचित त्यांच्या मनामध्ये लसत असेल की आपण जास्त स्कूलमध्ये नाही गेलेलो, यामुळे ते येऊन बसले असतील. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर फॉर हिज 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस. आणि आज त्यांचा थोडक्यात काय तर त्यांचा आज निरोप समारंभ, शेवटचा लेक्चर असल्यामुळे त्यांचा एक निरोप समारंभाचा सारखा असल्यामुळे ही लोक पाठीमागे येऊन बसले असतील. आणि त्यांनी 40 years ऑफ फेथफुल सर्व्हिस, त्यांनी त्यांच्या 40 years त्यांनी त्यांची जी काही टीचिंगची सर्व्हिस आहे ती अगदी फेथफुली, प्रामाणिकपणे केलेली आहे. अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट वॉज देअर्स नो मोर. आणि त्यांनी त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या कंट्रीबद्दल त्यांचा रिस्पेक्टसुद्धा कामातून दाखवलेला आहे. वाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल दिस आय हर्ड माय नेम कॉल्ड. आणि मी इतक्या सगळ्या विचारात होतो, म्हणजे हे असं का झालं असेल, मग आज टीचरचा शेवटचा लेसन आहे, निरोप समारंभ आहे म्हणूनच हे सर्व लोक आले असतील. त्यांना कदाचित वाटत असेल आपण कधी शाळेत गेलो नाही म्हणूनच ते इथं येऊन आज बसलेले असतील. असे सगळे विचार हे लेखकाच्या मनामध्ये घोळत असताना त्याला असं ऐकू आलं की त्याचं नाव कोणीतरी घेतलं. इट वॉज माय टर्न टू रिसाइट. आता मला पुन्हा पाठीमागे यायची गरज होती. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स. आणि मी जे पार्टिसिपल्स टीचरने मला सांगितले होते ते मी पाठ केलेले नव्हते. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड आय हर्ड एम हॅमेल से टू मी. आणि त्यावेळी एम हॅमेल जेव्हा मला एक वाक्य बोलले त्यावेळी मी काहीच बोलू शकलो नाही, का तर मी माझे पार्टिसिपल्स लर्न केलेच नव्हते. आणि स्कूलमध्ये आल्यापासून माझ्या विचारांमध्ये वेगळंच काहीतरी होतं की हे असं काय चाललं आहे वगैरे, वेगळेच विचार माझ्या डोक्यामध्ये घोळत होते. पार्टिसिपल्स मी पूर्णपणे विसरलो होतो. पण पुन्हा जेव्हा मी माझं नाव घेतल्याचा आवाज माझ्या कानावरती आला तेव्हा मी पाठीमागे आलो आणि आता मला आठवलं की मला पार्टिसिपल्स लर्न करायचे होते. आय डोंट स्कोल्ड यू लिटल फ्रान्स, यू मस्ट फील बॅड इनफ. मग त्यावेळी टीचर मला बोलले की
मी तुला ओरडणार नाही आहे. छोट्या फ्रान्स हे त्याचं नाव आहे. ओके, सो मी तुला ओरडणार नाही आहे फ्रान्स. यू मस्ट फील बॅड इनफ. तू कदाचित तुला वाईट वाटेल. सो हाऊ इट इज. एव्हरी डे वी हॅव सेड टू अवरसेल्फ, बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, आय विल लर्न इट टुमारो. आता ते ज्यावेळेस टीचर जेव्हा बोलले की मी तुला ओरडणार नाही आहे, ओके, मग त्यावेळी मला जरा वेगळं तर वाटलं. पण रोज ज्यावेळी आपण क्लासमध्ये येतो त्यावेळेस काय विचार करतो, ठीक आहे अजून माझ्याकडं खूप टाईम आहे, मी उद्या लर्न करेन. उद्या म्हणतो आपण मी उद्या लर्न करेन. अशा प्रकारे आपण वेळ काढत असतो. परंतु आता तसं नसणार आहे, कारण आज फ्रेंच लँग्वेजचा तर लास्ट लेसन आहे. अँड हाव यू सी वेअर वी हॅव कम आउट ऑन. दॅट्स द ग्रेट ट्रबल्स विथ अलेस. She put off learning tomorrow. Now these fellows out there will have to write to say to you, how is it? You pretend to be Frenchman and yet you can either speak nor write your own language. But you are not the worst. Poor little France, we have all a great deal to reproach ourselves with. म्हणजे टीचर आहेत टीचर त्याला बोलतात की मी तुला ओरडणार नाही आहे, मला तू सांग. आपण रोज काय करतो की आज नाही पाठ केलं, ठीक आहे माझ्याकडे अजून खूप टाईम आहे, मी उद्या पाठ करेन. उद्या म्हणतो परवा पाठ करेन. अशा प्रकारे आपण दिवस फक्त घालवत असतो. परंतु आता आपल्याकडे वेळ जास्त नसणार आहे आणि तू जर का स्वतःला फ्रेंच मॅन म्हणवून घेतोस पण तुझ्याकडे अजून फ्रेंच लँग्वेजचं खूप असं नॉलेज नाहीच आहे. अजून तुला लिहायला माहिती नाही, व्यवस्थित लिहायला वाचायला येत नाही आहे अगदी परफेक्ट फ्रेंचमॅनसारखं. शिवाय फ्रेंच लँग्वेजमधले जे काही माहिती आहे तीसुद्धा तुला अजून माहिती नाही आहे. युअर पॅरेंट्स विल नॉट अनेक्झियस इनफ टू हॅव यू लर्न. दे प्रेफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट द मिल सो ॲज टू हॅव अ लिटल मोर मनी. मग ते त्याला बोलतात की तुझे पॅरेंट्स कदाचित तुझ्या अभ्यासाबद्दल जास्त काही उत्सुक नसावेत. ते कदाचित तुला शेतामध्ये किंवा मिलमध्ये काम करायला पाठवणार असावेत, म्हणूनच तू आपला असा तसाच अभ्यास करत आहेस. सो ॲज आय हॅव अ लिटल मोर मनी अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो, हॅव आय नॉट ऑफ्टेन सेंट यू टू वॉटर माय फ्लावर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स. मग ते बोलतात की तू कदाचित शेती काम करायला तुझे पॅरेंट्स पाठवणार असतील का, तुला ते सगळं न करता तुझं लेसन शिकायचं आहे असं ते त्याला विचारतात. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर एम हॅमेल वेंट ऑन टू वर्क ऑन द फ्रेंच लँग्वेज सेईंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. आता एम हॅमेल जे आहेत ते पुन्हा मला ते सगळं बोलून झालं आणि त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या लँग्वेजकडे वळले आणि बोलले की फ्रेंच लँग्वेज इज द बेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड. आणि ते बोलले की फ्रेंच लँग्वेज जी आहे ती जगामध्ये सर्वात बेस्ट सर्वात चांगली लँग्वेज आहे. वी मस्ट गार्ड इट अमंग अस अँड नेवर फॉरगेट इट. आपण ती आपल्यात जपली पाहिजे आणि विसरली देखील नाही पाहिजे. Because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. Then he opened a grammar. आणि ते बोलतात की आपण आपली लँग्वेज आपली भाषा आपल्यामध्ये जपली पाहिजे. जर का आपली भाषा आपण आपल्यामध्ये जपली तरच तिचं व्यवस्थित जतन केलं जातं, व्यवस्थित बोलली जाते. म्हणूनच फ्रेंच लँग्वेज कोणीही विसरायची नाही, आपण बोलायची. असं ते सांगत असतानाच त्यांनी त्यांचं ग्रामर बुक उघडलं. अँड रीड अस अर लेसन. आणि ते आमच्यासाठी लेसन वाचून दाखवू लागले. आय वॉज अमेज्ड टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. आणि माझंच आश्चर्य वाटलं की मी इतक्या पटकन तो ग्रामरचा लेसन कसा काय बरं समजून घेऊ शकलो. ऑल ही सेड सीम टू सो इझी. आणि ते जे काही सांगत होते ते मला खूपच सोपं वाटत होतं. आणि आजपर्यंत मला फ्रेंच लँग्वेज खूप अवघड वाटायची, मला काही समजायचंच नाही. परंतु आज मला सगळंच समजत होतं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेवर लिसन सो केअरफुली दॅट अँड दॅट
he had never explained everything with so much patience. It seemed almost as if the poor man wanted to give us all he knew before going away and to put it all into our head at one stroke. मग मला असं वाटलं की आजपर्यंत कदाचित यांनी इतकं एक्सप्लेन केलं नसेल किंवा मी जास्त मन लावून आजपर्यंत ऐकलं नसेल, परंतु आज जे काही ते शेतातले लोक काम करणारे किंवा वेगवेगळ्या ऑक्युपेशनचे म्हातारे लोक पाठीमागे बसलेले आहेत, त्यांना कदाचित फ्रेंच लँग्वेज पटकन शिकता यावी. आम्हालाही ती पटकन आज लास्ट लेसन आहे, मग एका लेसनमध्येच सगळं समजावं म्हणून कदाचित आज हे जास्त एक्सप्लेन करत असतील, जास्त सोप्या लँग्वेजमध्ये, जास्त सोप्या भाषेत एक्सप्लेन करत असतील असं मला वाटलं. आफ्टर द ग्रामर ही हॅड अ लेसन इन रायटिंग. आता ग्रामर लेसन झाला. ग्रामर लेसन तर लेखकाच्या पूर्णपणे व्यवस्थित लक्षात आला होता, त्यांना खूप छान वाटलं होतं. त्यानंतर आता ते रायटिंगकडे टीचर वळले. दॅट डे एम हॅमेल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. आणि त्या दिवशी एम हॅमेल यांच्याकडे आमच्यासाठी नवीन कॉपीज होत्या रायटिंगसाठीच्या. ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. आणि त्याच्यावरती खूप सुंदर हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं होतं, फ्रान्स अलास, फ्रान्स अलास. दे लुक लाईक लिटिल फ्लॅग फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. आणि असं वाटत होतं त्यांचं जे काही ते लिहिलेलं होतं फ्रान्स अलास, फ्रान्स अलास, ते जे काही रायटिंग होतं ते अगदी ध्वज फडकत आहे सगळीकडे असंच वाटत होतं. इतक्या सुंदर हँडरायटिंगमध्ये ते लिहिलेलं होतं. They look little flags fluttering everywhere in the schoolroom, hung from the road at the top of our desk. You ought to have seen how every one set of work and how quiet it was. The only sound was the scratching of the pens over the paper on the roof. The pigeons cooed very low. And I thought to myself. आणि ते जे काही रायटिंग होतं त्यांनी त्यांच्या त्या पेजवरती, रायटिंगच्या पेजवरती लिहिलेलं फ्रान्स अलास, ते अगदी आपल्या माझ्या पूर्ण क्लासरूममध्ये, माझ्या पूर्ण शाळेमध्ये फ्रान्स अलासचे झेंडेच फडकत आहेत असं मला वाटत होतं. वेल दे मेक देम साइन इन जर्मन इवन द पिजन्स. आता जर्मन लँग्वेज, आता जे काही त्या शाळेमध्ये येणारी जी काही पिजन्स होते, कबुतरं जे असायची, ते सुद्धा फ्रेंच लँग्वेज आतापर्यंत शिकवत होते, परंतु आता त्यांना जर्मन शिकावं लागणार आहे. वेनेवर आय लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग आय सॉ एम हॅमेल सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर. आणि मी ज्यावेळेस मी त्या विचारात असताना मी माझी रायटिंग करत होतो आणि रायटिंग करताना मी एकदम वरती पाहिलं तर एम हॅमेल जे होते ते त्यांच्या चेअरवरती अगदी मोशनलेस म्हणजे खूप शांत असे बसलेले होते. अँड गेझिंग ॲट वन थिंग देन ॲट अनादर. आणि ते फक्त एका गोष्टीकडे पाहायचे आणि तिथून लगेच दुसऱ्या गोष्टीकडे, म्हणजे फक्त एका चेअरवरती बसून ते नजर इकडे तिकडे फिरवत शांत बसलेले होते. ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड in the little school room. Fancy. For 40 years he had been there in the same place, with his garden outside the window and his class in front of him, just like that only. मग कदाचित ते विचार करत असतील की मी माझ्या सर्व्हिसमधली 40 इयर्स मी इथं स्पेंड केलेली आहेत या क्लासरूममध्ये. या क्लासरूमच्या बाहेर असणारं वातावरण, हे स्कूल, ही मुलं, माझी ही फ्रेंच लँग्वेज शिकवणं, हे जे काही वातावरण आहे ते कदाचित त्यांना आता उद्यापासून नसणार आहे, त्यामुळे ते मिस करत असतील. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वर्न स्मूथ and the walnut trees in the garden were taller. How it must have broken his heart to leave it all, poor man. To hear his sister moving about in the room above, packing their trunks, for they must have left the country next day. आणि
ते त्याच विचारात असताना ते म्हणजे त्या विचार करत होते, ते विचार करत असतील की उद्यापासून माझी ही क्लासरूम नसणार आहे, माझे स्टुडंट्स नसणार आहेत, हे डेस्क, ही स्कूल, हे स्कूलच्या बाहेरचं असणारं गार्डन जिथं मी काम करायचो, म्हणजे हे जे काही असणार आहे ते काहीच नसणार आहे, हे विचारत असताना ते कदाचित विचार करत असतील. सर सो हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट. मग कदाचित त्यांचं किती मन तुटत असेल या सगळ्यासाठी, असं लेखक विचार करतो. आणि परत तो म्हणतो की किती सॅड आहे सरांच्याबद्दल, असं ते विचार करत असतात. टू हिअर हिज सिस्टर मुव्हिंग अबाउट इन द रूम अबव पॅकिंग देअर ट्रंक. आणि त्यांची सिस्टर जी आहे, त्यांची बहीण, त्यांचं पॅकिंग जे आहे, त्यांचं ट्रंक्स म्हणजे त्या मोठ्या मोठ्या पेट्या ज्या असतात ट्रंक्स, त्या ट्रंक पॅक करत आहेत आज, कारण ते उद्या इथून जाणार आहेत. आफ्टर द रायटिंग ही हॅड अ लेसन इन हिस्ट्री. आणि रायटिंग झाल्यानंतर पुन्हा एक फ्रेंच लँग्वेजमध्येच असणारा हिस्ट्रीचा लेसन होता. And then the babies chanted their ba ba bee boo bo ah. How well I remember it. The last lesson. आणि तो लास्ट लेसन जो होता तो मला असा भासत होता की लहान मुलं बा बा बी बू असं काही वेगळे आवाज काढतायत, असंच मला तो शेवटचा धडा वाटला. म्हणजे माझं पूर्णपणे लक्ष त्या शेवटच्या धड्याकडे नव्हतंच मुळी. म्हणजे काय कोणीतरी छोटी मुलं काहीतरी बडबडत आहेत, कुजबुज करत आहेत, असं मला ते वाटलं. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. आणि तितक्यात चर्चची 12 वाजल्याची घंटा वाजली. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द प्रिझन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर अर विंडोज. एम हॅमेल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर. I never saw him look so tall. आणि घंटा वाजल्यानंतर एम हॅमेल सुद्धा उठून उभे राहिले. माय फ्रेंड्स सेड ही. आणि ते चेअरवरून उभे राहिले आणि बोलले, माय फ्रेंड्स आय बट समथिंग वॉज चोकिंग मी. ही कुड नॉट गो ऑन. आणि ते काहीही बोलू शकत नव्हते, ते फक्त आय इतकंच बोलले, का तर त्यांना कदाचित खूप भरून आला असावं, त्यामुळे ते पुढे काहीही बोलू शकत नव्हते. ही कुड नॉट गो ऑन. त्यांना पुढं काही बोलता येत नव्हतं. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड, टूक अ पीस ऑफ चॉक. मग नंतर ते शेवटी ब्लॅकबोर्डकडे वळले आणि एक चॉकचा तुकडा हातामध्ये घेतला. अँड बिअरिंग ऑन with all his might he wrote as large as he could. आणि त्यांनी स्वतःचं धैर्य एकवटून जेवढं मोठ्या हँडरायटिंगमध्ये लिहिता येऊ शकत होतं तेवढ्या मोठ्या हँडरायटिंगमध्ये बोर्डवरती लिहिलं, वाईव ला फ्रान्स. वाईव ला फ्रान्स मीन्स लॉंग लिव्ह फ्रान्स, म्हणजे फ्रान्स जास्त दिवस जगावं. वाईव ला फ्रान्स हे फ्रेंच लँग्वेजमध्ये त्यांनी लिहिलं, वाईव ला फ्रान्स. इन इंग्लिश वी कॅन से फॉर दॅट लॉंग लिव्ह फ्रान्स, म्हणजे लॉंग लिव्ह फ्रान्स, फ्रान्स जास्त काळ टिकावं, जगावं असं. देन ही स्टॉप अँड लीन हिज हेड अगेन्स्ट द वॉल अँड विदाउट अ वर्ड ही मेड अ गेस्चर टू अस विथ हिज हँड. स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो. आणि ते आमच्याकडे न पाहता भिंतीकडे तोंड करून उभे राहिले आणि भिंतीच्या तोंडाला भिंतीलाच तोंड धरून त्यांनी आमच्याकडे पाहिलंही नाही आणि फक्त आम्हाला खानाखुना करून सांगितलं, स्कूल इज ओव्हर नाव, यू मे गो नाव. आणि शाळा सुटलेली आहे, तुम्ही आता जाऊ शकता. हे वाक्य जे शेवटचं वाक्य होतं ते त्यांनी आमच्याकडे पाहूनही बोललेलं नाही. म्हणजे अर्थातच त्या टीचरला खूप दुःख झालं होतं की उद्यापासून मी या क्लासमध्ये नसणार आहे, हे स्टुडंट्स नसणार आहेत, माझं त्यांना स्कोल्डिंग नसणार आहे, टीचिंग नसणार आहे, काहीही उद्यापासून नसणार आहे. यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं, खूप दुःख झालं होतं. ते बोलू शकत नव्हते म्हणून त्यांनी बोर्डवरती मुलांना शेवटचा एक संदेश दिला, वाईव ला फ्रान्स हा संदेश शेवटचा त्यांनी बोर्डवरती लिहून दिला. आणि त्यानंतर त्यांना इतकं भरून आलं, इतकं दाटून आलं की ते भिंतीकडेच तोंड करून उभे होते आणि फक्त खानाखुना करून मुलांना सांगितलं की यू मे गो नाव, स्कूल इज ओव्हर नाव. हिअर द लास्ट लेसन डन. द लास्ट लेसन म्हणजे आपला जो शेवटचा धडा असा जो काही लेसन आहे 4.5 तो इथे संपलेला आहे.
The writer is Alphonse Daudet. Now here we have done with the lesson. You have to solve the English workshop. तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप सॉल्व करायचा आहे. व्यवस्थित क्वेश्चन अँड आन्सर राईट करा. And then you have to write down the difficult words with its meaning and correct spelling also, and as well as you have to learn the difficult word. And now listen, this last lesson was of our textbook's last lesson also. आता हा जो शेवटचा धडा होता तो आपल्या टेक्स्टबुकचा सुद्धा शेवटचाच धडा होता. द लास्ट लेसन हा जो लेसन आहे तो आपल्या पुस्तकातला सुद्धा लेसन आहे आणि द लास्ट लेसन हे लेसनचं सुद्धा नाव आहे. नाव हियर वी हॅव डन विथ ऑल द लेसन्स अँड पोयम फ्रॉम अवर टेक्स्टबुक. इफ यू हॅव मिस्ड एनी व्हिडिओ यू कॅन सी ऑन द यूट्यूब. तुमचे आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधले सर्व लेसन्स अँड पोएम्स जे आहेत त्या शिकवलेल्या आहेत, त्या इथे आज आपल्या संपलेल्या आहेत. तुमचा जर काही एखादा लेसन किंवा पोएम मिस आउट झालेला असेल तर तुम्ही यूट्यूबवरती आपल्या चाटे क्लासेसचा जो चॅनल आहे त्याच्यावरती आपले जे व्हिडिओज तुमचे मिस झालेले असतील ते तुम्ही पाहू शकता. नाव थँक्यू.